आम्हाला निलेश दादा पाहिजे, आम्हाला नवीन बावडी पाहिजे, निलेश दादाचं हे पाहिजे आम्हाला म्हणजे नवीन नेता पाहिजे आम्हाला घरच्या क्षेत्रामध्ये. दादा निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहेत विकासाच्या बाबतीत? आम्हाला तोच पाहिजे, म्हणजे आम्हाला जो माझ्या आईबद्दल निघादादाचे पैसे लटकून होते, आम्हाला निलेश दादानं आणून दिले पैसे न स्वतः जाऊन कोडपाण्याला नेऊन निलेश दादानं आम्हाला पैसे आणून दिले आमच्या आईचे. आता दोघांचं वाटत आहे, निलेश ताजने, सचिन भोयर. विकासाच्या बाबतीत कोणते उमेदवार निवडाल? विकासाचे आता पहिले होते ते काहीच नव्हतं त्याचं, आता नवीन आता आल्यानंतर करेल विकास. जे कोणी उमेदवार निवडून येतील विकासाच्या बाबतीत तुमची काय अपेक्षा आहे? त्यानं विकास करायला पाहिजे आल्यानंतर. कोणते थांबले आहेत किंवा कोणकोणते विकास व्हायला पाहिजे? आता रोड नाही गावात बरोबर, रोड खराब होऊन आहे, नाल्या आता नवीन काही होत आहे तर काही व्हायचे आहे, तर काम चालू आहे आता काही. ह्या 5 वर्षात येणाऱ्या लोकांना हे काय केलं, आता इथं गार्डन आहे, समस्या आहे, म्हाताऱ्या माणसाला जाता येत नाही. ह्या 5 वर्षात आता जे उमेदवार उभे आहे, जो येणार आहे, तर आता पुन्हा आम्ही त्याला निवडून दिलं, ते काय करणार आमचं? समस्या काय काय आहेत एकंदरीत? समस्या म्हणजे तो का करणार आहे आमच्या? 5 वर्ष होऊ नये हे आमचं काम नाही झालं तर पुन्हा उभे राहिलेले आहे, आता ते काय करणार ते पार्टी? तर नवीन उमेदवारामधून कोणाला निवडाल? भाजप, नवीन उमेदवार आमचा भाजप. त्या मतदारांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत काही युवक देखील आहेत. दादा काय सांगाल, कारण आम्ही इकडे येतोय, बघतोय की रस्त्याची दुरावस्था आहे, नालीचं काम सुरू आहे, कुठल्या महत्त्वाच्या समस्या इथे आहे? गडचंद्रमध्ये 10 वर्ष झालेल्या जवळपास नगर परिषदमध्ये, आज नगर परिषदमध्ये 10 वर्ष होऊन आज आमचा हा जो झालेला रोड तुम्ही दावा हा रोडमध्ये पावसाळ्यामध्ये 1-1 फूटचे रोडवर गड्डे पडते. आज कोणीही काही केलेलं नाही आणि कोणताही जे नगर परिषदेमध्ये आम्ही उमेदवार निवडून देतो तो फक्त मतदानाच्या दिवशी पाया लागायला येते आणि जाते. त्याच्या बाद पाया लागून गेला की तो आम्हाला त्याच्या बाद बिलकुल दिसत नाही. 5 वर्ष दिसतच नाही. आता मुळात समस्या काय? आता हा रस्त्याची समस्या झाली, पिण्याचं पाणी नळ आहे का? हो, नळाले तर पाणी आमच्या चढतच नव्हतं, नळ बंद केले, बोरिंग मारल्या लोकांना. ते तर सांगू समस्या आम्ही परेशान झालो. बाकी काहीच समस्या म्हणजे एवढ्याच समस्या होत्या का? खूप समस्या होत्या, पण आमचे नगरसेवक जे आहे इतके झोपेमध्ये होते का गाढ झोपेमध्ये गेले होते. तर आता या निवडणुकीमध्ये कोणाची सरस आहे किंवा कोण जोरदार तगडा उमेदवार वाटते की तुम्हाला ते निवडून आल्यानंतर इथला विकास होईल? आता विकास करणारे 1-2-3 उमेदवार आहे. आता त्यांच्यापैकी आता आम्ही सिलेक्शन तर सध्या आम्ही सांगू शकणार नाही, परंतु आम्हाला बाकी काही नाही का गडचंद्रचा विकास झाला पाहिजे. आणि आमच्या गडचंद्रमध्ये आता आमचा जसा मोहला कसा मराठा मोहला आणि आदिवासी मोहला बाकी लागलेला आहे. आम्हाला इथं मुलासाठी सार्वजनिक वाचनालय, लायब्ररीची व्यवस्था, आमच्या मोहल्यातली जी मुलं आहे हे व्यसनाच्या आहारी जास्त चाललेली आहे. व्यसनाच्या आहारी नाही जावं म्हणून मुलाला शैक्षणिक दर्जा सुधारण्यात यावं आणि देशी दारूच्या आहारी कमी जावं, ह्यासाठी आम्हाला सुधारणा हव्या. आणि नगर परिषदनं आम्हाला जे नगरसेवक येत आहे आणि नगराध्यक्षानं ह्या सुधारणा करून देण्यात यावं आणि महिलांना रोजगार देण्यात यावं. नक्कीच दादा देखील आहे तो. दादा काय सांगाल, कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात? दादा हेनं जे सांगितले तो समस्या आम्हाला दिसून राहिली ह्याच्यामध्ये. कारण नालीचे रस्ते, आता हे रस्त्यामध्ये पुरा पाणी साचून राहते पावसाळ्यामध्ये. इथे पथदिवे आहेत दादा, म्हणजे लाईट सुरू असतात का? चालू तर पण आता बंद आहे. रात्री चालू राहतात. रात्री झिलमिल चालू आहे, बंद. इथलं काम कसं आहे एकंदरीत नगर परिषद? काही नाही, बस टीम आहे. कोणता तगडा उमेदवार वाटते तुम्हाला? आता तर काही सांगू शकत नाही, कोणामध्ये आहे म्हणजे नेमकी? आता काही सांगू शकत मोठे नाही. पक्ष आहेत, प्रचार जोमात सुरू आहे. 3 मध्ये फाईट केला. निलेश भाऊ ताजने आणि शरदभाऊ जोगी यांच्यात फाईट होईल असं वाटतं. आत्ताच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री इथे येऊन गेले, ते सांगतात की 124 योजना इथे आणणार आहे सांगितले. ते त्यात किती तथ्य वाटते तुम्हाला? नाही, काही तथ्य नाही, असं तथ्य वाटत नाही. दादा देखील माझ्यासोबत आहेत. दादा युवक आहेत, आपण इथले मतदार आहात का? आम्ही इथले मतदार आहोत. नाव काय आपलं? नाव महेश राजूरकर. याच्या अगोदर आमच्या इथं रोडचे काम झाले होते, म्हणजे नाल्या खांदल्या होत्या. तिथं पूर्ण गटर आणि पूर्ण घाण होतं आणि आम्ही स्वतःच्या नगर परिषदेला कळवलं
त्यांनी नगर परिषदेनं कोणतंही काम न केलं. जे कचरा आहे पूर्ण आणि जे गड्डे झाले आहे, आम्ही स्वखर्चाने तिथं 2 ट्रॅक्टर मुरुम टाकले. माझ्या घरासमोर स्वतःच्या घरासमोर 2 ट्रॅक्टर मुरुम टाकलं आणि स्वतःच्या घरासमोर म्हणजे आपली व्यवस्था म्हणजे सेफ केली. या नगर परिषदेमध्ये कोणताच म्हणजे योग्य आपल्यासाठी कोणतंच काही नियोजन नाही आहे. सरळ आता काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आता ही जी लढाई सुरू आहे, नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष आपल्या गडचांदूरकरांमधनं निवडून जाणार आहे. इथे अनेक नागरिक सांगतात प्रदूषणाचा प्रश्न आहे, सिमेंट फॅक्टऱ्या जवळ आहेत, महिलांना रोजगार नाही, महिला बसस्थानकाजवळ गेल्यानंतर त्यांना बाथरूम नाही आहे, पुरुषांना तिथे बाथरूम नाही आहे, अशा अनेक समस्या आहेत. मग ह्या समस्या सोडवणार कोण, तुम्हाला काय वाटतं? आता समस्या सोडवणारा कसा एक नेता हवा, तो चांगला असावा, तो कसा लोकांमध्ये बोलणारा असावा, म्हणजे त्यांना लोकांना समजावून सांगावं, म्हणजे हा नेता काम करणार बरोबर, म्हणजे असा सर्वसामान्य जनतेतून निवडून येणारा नेता हवा. मग तो भारतीय जनता पक्षाचा अरविंद डोहे देखील आहे, घडी घेऊन आपला शरद जोगी देखील आहे, ते 5 वर्ष उपनगराध्यक्ष होते, आणि निलेश ताजने बंडखोरीकडून भाजपाकडनं सोडून आता शेतकरी संघटना गणतंत्र पार्टीचे ते समर्थक उमेदवार आहेत. काय वाटतं, म्हणजे कोण खरा ताकदवर किंवा एखादी निवडून आला तर खरं इथला थोडाफार तरी विकास होईल असं वाटतं? आता इथं काय सर्वच तुल्यपरते उभेच आहे. याच्यामध्ये आता जसं म्हणजे आता मागच्या पंचवार्षिकमध्ये अरुण डोये, अरुण निमजे होते, सचिन भोईरे होते, 2-3 आता घेऊन गेले. आता कसं आहे, एक पक्ष, दुसरा पक्ष, तिसरे पक्ष, म्हणजे सर्वजण पक्ष जो एकजुटी आहे, एक पक्षामध्ये आहे, तो एक पक्षामध्ये आहे आणि एक निष्ठा आहे, असा नेत्यांना निवडून द्या, जो म्हणजे कसा विकास बी करू शकाल. आणि बेरोजगाराची समस्या भरपूर आहे. मी स्वतः 10 वर्ष म्हणजे नगर परिषद व्हायच्या अगोदर 10 वर्ष मी म्हणजे एक टेक्निकल इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होतो. मला रोजगार नव्हता. आता रोजगाराची संधी नव्हती. आता मी 2 वर्ष झाले लगेच लागलो, म्हणजे एक इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर ते मानेगडमध्ये मी इंटरव्ह्यू जॉईन होऊन ते झालं. म्हणजे गावातले बेरोजगार आहे, त्यांना नोकरीची संधी हवी. बेरोजगाराची समस्या भरपूर आहे. नक्कीच आपण आता प्रभाग क्रमांक 6 आणि 7च्या जवळजवळ आहोत, आणि नक्कीच आपण जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या समस्या इथल्या राजकर्त्यांना किंवा इथे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणाऱ्यांना ह्या ज्या समस्या आहेत ह्या लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करतात. नक्कीच आपण पाहतात की हा प्रभाग क्रमांक 6मधला रोड असेल, मग इथली नाली असेल. युवक सांगतात की टेक्निशियन शिक्षण झालं मात्र रोजगार नाही. आता ते इंटरव्ह्यू देऊन लागलेले आहेत, मात्र रोजगारांची संधी देखील नाही स्थानिकांना. इथे अशा अनेक समस्या आहेत. वाचनालय असेल, अनेकांची इच्छा आहे ते वाचनालय झालं पाहिजे. अशा मूळ समस्या इथले स्थानिक जे प्रश्न आहेत ते तरी प्रश्न इथल्या नेत्यांनी सोडवावे असा त्यांचा प्रामाणिक एकंदरीत हेतू आहे. आणि हा प्रामाणिक हेतू नेत्यांपर्यंत पोहोचण्याचं काम लोकराज्य टी व्ही न्यूज करते आहे. माझं नाव ऋतिक अशोक चौधरी. आज गडचांदूरमध्ये 15 वर्ष झाले आहे नगर परिषदहून. आज इथल्या मुलांना व लोकांना, इथल्या नागरिक वासियांना 15 वर्षे झाले आहे नगर परिषद झाली आहे, तरी रोजगार कोणालाच नाही. आणि जे माझ्यासारखे ग्रॅज्युएशन मुलं आहे, BA कंप्लीट आहे माझं, अजून मला काही म्हणजे एक रोजगार उपलब्ध करू नाही देऊ शकला. तर आम्हाला असं वाटते की ह्या जेवढे नगरसेवक उभे आहे त्यांना आम्हाला अजूनपर्यंत काही सांगितलंच नाही का नगरसेवकाचे जबाबदाऱ्या कोणत्या आहे, कर्तव्य कोणत्या आहे. अजून आम्हाला हे काही सांगितलं नाही. आम्ही ह्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज आहोत का आम्हाला असा अजूनपर्यंत नेता काही भेटला नाही. तरी असं वाटते का कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? कोणता नेता असं विकासाच्या बाबतीत करू शकेल किंवा तुमच्या बेरोजगारीच्या ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करू शकणार? आमच्या तर युवा पिढीमध्ये निलेश भाऊ ताजने असं आम्हाला वाटते का रोजगार देणार. आणि दुसरा पक्ष म्हणलं तर अरुण भाऊ डोये. काय वाटतं, म्हणजे काय निवडून आता प्रचार मोठ्या जोमात सुरू झाला, काय समस्या वाटते? होते जे पण आता वेळाले महत्व काही टट्ट्याचं टुट्याचं काही बांधून द्यायला पाहिजे. खुल्ला आहे ना जे बिलकुल. मग आता जातेच तशाच. आम्ही दिवसभर राहतो तसंच जातो. माणसं आले का बाया, बाया आले का माणसं. तिथे हॉटेल कमायला हॉटेलच्या मागे जातो आम्ही लगविले. आहे का इतक्यात बाथरूम. मग कोणतीही बाई आली कोण्या गावावरून
विचारते बाथरूम कुठं, बाई खुल्लं आहे जावा तिकडं. परेशानी आहे महिला मग सांगा बरं, हे पहिलं करायचं. आता हे नाल्या झाल्या, रोड झाले, तेव्हापासून उकळलं. पहिलं होतं इथं बाथरूम, आता तेव्हापासून काहीच नाही. टट्टा नाही ना टुट्टा नाही. लेडीजसाठी तरी टट्टे पाहिजे का नाही पाहिजे. मग आता हे जे लोक निवडणुकीला उभे आहेत त्यांना हा, मग नंतर निवडून आल्यावर पद घेतल्यावर मग गादीवर बसल्यावर आम्हाला बाथरूम करून देते. तेव्हापर्यंत आम्ही कुल्ल्या याच्यात जातो. तेव्हा तिथे अनेक लोक येतात आणि चर्चा पण होते. काका काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? बहुत बिकट परिस्थिती आहे यायची. कारण काय इथे बाथरूमला पाहायला बाथरूम नाही, 1 वर्ष झाला बाथरूम तुटून, पण बाथरूम बनवला नाही या लोकांना. साधा टपरी तरी पाहिजे आम्हाला लोकांना पाहिजे. आम्ही जेव्हा रोडवर राहू शकतो तर बाथरूम नाही राहू शकतो रोडवर. आमचा हा सवाल आहे बस. पक्षांत बांधत राहतील पण बाथरूमची आवश्यकता आहे. काय बांधत राहतील? बाथरूम लग्नकर जावाला. बाहेरगावचे लोक येतात साहेब, आम्ही तर कोणी जाऊ शकतो. बाहेरगावच्या लोकांनी सुविधा करायला पाहिजे ना. नाही, इथे 1 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार देवरावदादा भोंगळे हो, देवरावदादा भोंगळे आहेत ना, तर त्यांना आम्ही रोडवर राहू शकतो 1 वर्षापासून, पण ते काय नाही बाथरूम ठेवू शकत. आमचा हात बोलणं आहे. इथे बाथरूमची व्यवस्था नाही आहे. मी काका तुमच्याकडे पुन्हा येतो. माझ्यासोबत अनुभवी काका आहेत. काका, तुम्ही मतदार आहात का इथले? काय इथं नाही. कुठले आहे तुम्ही? वणी वणीचे आहे. कसा वाटतं इथला माहोल? तिथला माणूस मी नवीन आलेलो. काय म्हणले? नवीन आलेलो, मला माहीत नाही. नाही, इथे आता जे प्रचार चालू आहे काय हाच माहोल पाहता फक्त. हा तेच, कसा वाटतंय प्रचार? हा ठीक आहे सर्वांपेक्षा. जमा ठीक आहे. तिकडे देखील निवडणूक आहे. काय काय तिकडे माहीत नाही. वणीला नाही आहे निवडणूक. हा वणीला आहे, भाजपचंच आहे. काकाची पूर्ण सोय नाही झाली. आपलं इथे एकंदरीत बाथरूम नाही असा आपला आरोप आहे. इथे अनेक लोक येतात आणि बसताना काही देखील नाही आहे. तर महिलांसाठी काही सुविधा आहेत का? काहीच नाही. महिलांच्या सुविधा काहीच नाही आहे. ओपन जागेवर असे जातात आणि तिथं कोणाकडे अपेक्षा कराल तुम्ही? आता कोणाकडे पैसा करू, जे येतात ते करू म्हणतात, तर केव्हा करताल. बरं, आता निवडणूक सुरू आहे, हां, हा निवडणूक कोणाचा म्हणजे जोरदार असं वाटतं तुम्हाला? जोरदार म्हणजे आताच जोरदार सांगू नाही शकत त्यांच्या. आता ते काय आपापल्या परी करतात. तो आपला परी म्हणते, तो आपला परी म्हणते. त्याच्यानंतर सगळे वाद्य करतात. आता करू म्हणतात. आता किती वर्ष करतील? आम्ही बोलून झाला. बंडखोरी केली आता. त्यांच्याही ऑफिस इथेच आहे, रोडवरच आहे. BJPचे ऑफिस रोडवरच आहे. काँग्रेसचे ऑफिस अंदर आहे. कोणाकोणाला सांगाल आम्ही? सगळे लोक आम्हाला विचारायला येतात, त्या लोकांना विचारायला जात नाही. रोजगार आहे का इथे? नोकऱ्या कोणालाच नाही आहेत. रोजगाराचं नंतर झाला, पहिला आम्हाला बाथरूम पाहिजे. मुळात बसस्थानकाजवळ ही चाय टपरी आहे आणि याचा खरा मुद्दा आहे की इथे बाथरूम देखील झालं पाहिजे. अनेक लोक विचारायला येतात आणि त्यामुळे जे इथले नागरिक आहेत त्यांना ते सोय झाली पाहिजे. गेल्या 1 वर्षापासून अनेक प्रश्नांना तोंड देतात आणि नक्कीच आपण ऐकलं आहे की मूलभूत सुविधा आहेत. ग्रामीण भागातले अनेक लोक या शहरामध्ये येतात आणि या बसस्थानक नसल्यामुळे आणि बसस्थानकामध्ये बाथरूम नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होत असल्याचं देखील इथे पुढे आलेलं आहे.